निकूने पकडलं एक कालवाड. हे बघा मोठं कालवाड आहे. काहीतरी लागलं. वा वा निकू वा. असंच पकडायचं तुला आज. आज आपल्या मंडळीने दाखवायचंय मच्छी आपल्याला कशी कशी मिळते. थांब नीट टाक रे बाबा. मोठं बायला भेटला आहे. लपडा करू नको. चला पुढे दाखवतो. अजून भेटला ना दाखवतो. हे बघ मित्रांनो असं बारीक मासे पोहत असतात आणि त्यांच्यावर आम्ही जळ टाकतो आणि हाताने मासे पकडतो आम्ही. ओके. बघूया सोनूला भेटलाय का हा बारीक मासा तरी. कारण त्याचा आजचा रिझल्ट खूप खराब आहे. नशीब आज भेटला. टाक रे पिशवी टाक. बघा याला पिशवी पण टाकता येत नाही रे. काय सोनू क्या गुंड बने का रे तू. चला निकूला पण भेटलाय मोठा मासा. पुढे बघूया भेटतं की नाही ते. टोल आलाय. भेटला का रे सोनू. टोल भेटला. भेटला तर म्हणतोय. हा भेटला. दाखव कसा आहे तो. अगदी बारीक बारीकच टोल आलेत. हे बघा जेव्हा आपण नदीच्या खोल भागाला जातो ना मित्रांनो तेव्हा त्या साईडला ना असे मोठे मासे बसलेले असतात. म्हणजे अगदी काळचडू म्हणा अगदी मोठी बोयरं वगैरे असतात. तेव्हा आमचा निकूचे कामाला येतो कारण त्याला तिथे जास्त एक्सपिरियन्स आहे मोठ्या पाण्यात जायचा. पण आज कसं ऑलरेडी मोठंच पाणी आहे ना का त्यामुळे अजून कसं आपली पार पडलेलं नाही ना त्यामुळे आपल्याला जाता येत नाही तिकडे. तर आज बघूया इथल्या इथे किती म्हणजे छोट्या पाण्यामध्ये ना किती मासा भेटतो ना ते तुम्हाला दाखवतो. बघत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला तर. आणि दुसरे तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजेत ना म्हणजे मासे कसे पकडायचे त्याबद्दल आपण नक्कीच सांगू. पण कमेंट करा नक्कीच. हे बघा मासे किती पोहतात ते. पण हे निकुनी म्हणतात आम्हाला हे मासे नको आहेत कारण त्यांना मोठी मोठी मासे पाहिजेत. यांची करत साला इज्जत कोण करत नाही. त्यामुळे मासे सोनूने निकून सोडले. नंतर जाऊ दे कशाला पकडायचे. आणि आज ना मंडळी नदीला खूप स्पीड आहे पाण्याला त्यामुळे जरा पाय टाकायला प्रॉब्लेम होतोय. पण तरी पण आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी आलोय आज. आवडला तर नक्की लाईक करा. इथे पुढे जरा मोठा मासा आलाय पण तो जरा धावतोय. तर आमच्याकडे म्हणतात धावत्या माशाच्या मागे जाऊ नका कारण तो आपल्याला फसवू शकतो. म्हणजे तो मासा आहे ना मोठ्या पाण्याकडे जातो त्यामुळे तो आपल्या ढवात नेऊ शकतो. ढवात म्हणजे मोठं पाणी असतं ना तिकडे. त्यामुळे आम्ही जास्त त्याचा पाठला करणार नाही. छोट्या पाण्यात जोपर्यंत आहे ना तो आम्ही पकडायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता वाटतं चेपलाय निकोनी मासा पण आता भेटलाय की नाही सांगू शकत नाही. बघ रे निकिया भेटलाय काय रे. सोनू पाहिलं बघतो पण नाही हाय वाटतं. हाय भेटलाय निकुला. बघू केवढा आहे तो. हा बघा भेटला. नाही बोलतो. दाखव रे निकू. निकू पागातून मासा काढतोय. मस्तच रे. भारी मासा भेटलाय मोठा आहे. टाक पिशवीत टाक. मित्रांनो आम्ही अगदी बारीक बारीक माशांनी सुद्धा पिशी भरू शकतो इतके आपल्या नदीला मासे आहेत. तुम्ही पण या मासे पकडायला आमच्या नदीमध्ये. सोडून आता वाटतं चिंगुल गावलंय पण चिंगुल आता बघू भेटतंय काय ते. कारण ते खूप फसवतं चिंगुल. मला वाटलं होतं नाही भेटणार सोडूनला आणि तुला भेटलाच नाही. क्या गुंड बने का रे भाई क्या. चला दाखवतो पुढे. मोठा मासा मिळाला तर सांगतो. मित्रांनो मोठा मासा आलाय पण तो धावतोय. बघूया भेटला तर भेटला. निकू त्या मागे आहे. पुढे मासा पोहतोय आणि निकू जाळ घेऊन जातोय पुढे पुढे. आणि बघूया भेटलाय का तो. निकूने तर चेपलाय प्रयत्न केलाय चेपायचा. निक्कू बोलतोय हाय म्हणून नेमका तो कुठे बसलाय समजत नाहीये. हे बघा असं आम्ही माशाला चेपतो एखाद्या. पायाला तर लागत नाहीये. वाटतंय जवळजवळ गेलाच मासा तो आता. हो गेला. तर पुढे बघूया भेटतो की नाही तो. मित्रांनो बघा खरबा आला. चेपलाय निकूने. बघूया भेटतो काय तो. आणि चेपला वाटतं.
हा बा, या प्रकारचे मासे ना आमच्या नदीमध्ये खूप मिळतात. असे या प्रकारचे ना मासे मोठे मोठे बघायला मिळतात. अगदी दिवाळीकडे तुम्ही आलात ना, या प्रकारचे मासे खूप मोठे मोठे असतात. चला पुढे दाखवतो तुम्हाला अजून. पूर्वा पकडतोय, हा बघा, पळायचा प्रयत्न करतोय तो. आता भेटला निकुला भेटला, पूर्वा भेटला. टाक रे पिशवीमध्ये. चला पुढे. आम्ही मंडळी जरा खेकडी बघायचा प्रयत्न करतो, पण खेकडी बघायला मिळतच नाही हो. आज का खेकड्याच नाही आहेत नदीला. भेटल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवू. तर मंडळी, ह्याला आमच्याकडे म्हणतात वाघ मासा. कारण याच्या कसं पाठीवरती पूर्ण अंगावरती ना हे वाघासारखे ठिपके आहेत ना असे. काटे सुद्धा भयंकर असतात. हे तुम्ही पकडताना तुम्हाला लागले ना तर खूप ते झोंबत राहते अंगाला. बारीकच साईज आहे. चला पुढे दाखवतो. मित्रांनो, दोघांनी पण आपला वाघ मासा पकडलेला आहे. हे बघा, एकाच ठिकाणी होते दोन्ही वाघ मासे. टाका रे पिशवीमध्ये. तर इथे तुम्हाला ही जी बेळं दिसत आहेत ना, ही खेकड्यांची बेळ आहेत आमच्या नदीमध्ये. हे बघा, हे पाणी आहे किनाऱ्याला आणि हे वरती जी बेळ पडलेत ना, याच्यामध्ये मोठे मोठे खेकडे असतात. तुम्ही अगदी शीग वगैरे घेऊन आलात ना, म्हणजे लोखंडी सळी असते त्याची आमच्याकडे हे करतात, शीग करतात आणि त्याने ते खेकड्या पकडतात दिवसाच्या. मोठे मोठे खेकडे मिळतात. हे बघा, बारीक बारीक वाघ मासे मिळत आहेत. अजून आता मला वाटतंय लगेच पाणी भरेल अगदी अर्ध्या तासामध्ये. त्यामुळे आम्ही पटापट पकडण्याचा प्रयत्न करतोय मासे जे भेटतात ते. हा बघ, किती मोठा मासा आलाय रे. पळतोय तो पळतोय. निकू टाक पण दोन एकदम दोन. एक इकडे आला रे, गेला पळाला. हा बा, इथे निकू इथे आलाय. हा बाबा निक्या, हा बाबा बघ, याला टाक. हा भेटलाय जाळ्यामध्ये. बघूया तो भेटतोय काय. निकू प्रयत्न करतोय जाळ्यामध्ये आहे की नाही तो. शक्यतो गेलाच असं वाटतंय. चला पुढे बघूया आता. गेला मंडळी, मासा गेला तो. खूप प्रयत्नानंतर निकूला मासा भेटलाय. हा मासा मिळतच नव्हता. आमच्या पुढे धावत होता, पण निकू त्याच्या मागे लागला होता. पुढे येऊन मासा भेटला शेवटी तो. निकू चिडला होता भरपूर. अखेर मासा मिळाला निकूला. निकूची इच्छा पूर्ण झाली. चला पुढे दाखवतो अजून. सोनू, मधला एरिया बघ रे पूर्ण. हा बघा मंडळी, मोठा अजून मासा आला एक. सोनू, त्या साईडला जाऊ नको, त्या साईडला मोठं पाणी आहे रे. इकडं मोठा मासा दिसलाय. बघूया भेटतो काय त्याला. मासा चेपलाय वाटत त्याने, पण बघूया मिळतो काय ते. इथं थांबता येईल. सोडून त्याने नाही चेपत मासा. बरं पुढे गेला. थांबता येईल, सोडून तू जाऊ नको. अरे सुन, चालते. मित्रांनो, मोठा मासा भेटलाय निकूला. निकू आता काढतोय जाळ्यामधून. हा बघा केवढा मोठा मासा आहे तो. दाखव रे निकू. तो पळायचा प्रयत्न करतोय. हा बघा केवढा मोठा मासा आहे तो. ही बघा केवढी साईज आहे ती. काळसोड गावलंय मित्रांनो, खतरनाक. निकूचा फोटो काढतोय. आता आम्ही पूर्ण नदीच्या किनाऱ्याला आलोय, कारण इथे पाणी जरा जास्त आहे ना, त्यामुळे कसं मोठा मासा मिळण्याची शक्यता असते. मगाशी जसा मासा मोठा गावला ना, तसा इथे भेटू शकतो. चला भेटला तर तुम्हाला सांगतो. हा, मागून जाऊ नको. आता आम्ही नदीमध्ये अगदी पुढे आलो आहेत. आमच्या जिथे आम्ही पकडतो ना त्याच्या पण आम्ही पुढे आलो जरा मोठ्या पाण्यामध्ये. तसं पाणी अगदी किनाऱ्याला कमीच आहे, पण आमच्या इथे खूप आहे. बहुतेक बोयर मासा आलाय. निकू पकडण्याचा प्रयत्न करतोय. बघूया भेटलाय काय तो. बघूया भेटला की नाही तो. भाई माझ्या हाताकडे आला, तरी पायाकडे
भेटलं ना. हा बघा मिळा मंडळी, हा बघा हा बोईर मासा मिळालाय आम्हाला. तर आता जवळजवळ 1 किलोभर मासा भेटले आम्हाला. पुढे बघूया. जेव्हा तुम्ही मित्रांनो दिवाळीकडे येता ना तेव्हा माशांचा म्हणजे खूप सीझन असतो. म्हणजे काळचड वगैरे आहेत ना ते त्यावर त्यांचं असे पोरं घालतात ना, त्यांचे गाये असतात. तर तुम्हाला तिथे जास्त काळचड मिळण्याची शक्यता असते नदीमध्ये दिवाळीमध्ये. तर गाया म्हणजे काय माहितीये मित्रांनो, त्यांनी केलेले असे छोटे छोटे खड्डे असतात आणि त्या खड्ड्यामध्ये ना त्या काळचडूंची पोरं असतात, अशी पोहत असतात. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज लागतो की ते पुढे आपल्याला कालवड मिळू शकतं, म्हणजे काळचोळ मिळू शकतं. चला पुढे बघूया. खापर आले. खापर म्हणजे आमच्याकडे कुर्ली मोठा खेकडा आलाय. आम्ही त्यावर जाळं टाकलंय, पण कसं पाणी मोठं आहे ना त्यामुळे आमच्या सोनला पण जरा काढायला त्रास होतोय. का कसं आहे ते आम्हाला पण दिसत नाही आता, आमच्या सोनूला दिसलं होतं. बघा ते याच्यामध्ये बघा तुम्हाला खेकडी दिसते का? याच्यामध्ये दिसतंय काय? जरा निकू जरा बॅटरी दाखव रे. पाटणं चेप आहे ना, पाटणं चेप. चेपलं. आमचा सोनू प्रयत्न करतोय खेकडी पकडायचा. भेटलं वाटतंय त्याला भेटलंय, पण बघा आता पाण्याच्या वरती काढतोय केवढा आहे ते. हे बघा खूप मोठं आहे, पण जरा काय करूया, चांगली साईज आहे. डायरेक्ट टाक. सांभाळून त्याला जरा त्याच्या अंगडी तोडायला लागतील, कारण ते अंगडी गाळतं. पण अंगडी तोडीत नाही, मोठ्या अंगडी धरून ठेव बघू. नाही डायरेक्ट टाक भाऊ. चल तोडू शकतो मी, तसं काय नाही. मग तोड, पण धरून ठेव, पोटल धरून पकडून ठेव. हे बघ केवढं मोठं आहे. त्याच्या अंगडी तोडायचे प्रयत्न करतोय. गाळला वाटतं. एकच गाळला ना अंगडा? नाही गाळला नाही. मोठी खेकडी मित्रांनो. साईज दाखव. सोड. अडकलं. ही बघा साईज केवढी आहे मित्रांनो, मस्तच. हळूहळू आता आम्ही मोठ्या पाण्याकडे चाललोय. तर हा जो भाग आहे ना तो आमच्या वाडीचा भाग होता, म्हणजे पाठी गेला तो. तर हा भाग आमच्या गोळवाडीचा खालचा भाग आहे आणि त्याच्या पुढे आमचं निंबरी देवस्थान आहे. आणि त्या निंबरी देवस्थानची इथे पुढे म्हणजे पाण्याचा मोठा ढव आहे ना, त्या ढवामध्ये मगरी सुद्धा आहेत. त्यामुळे जरा पाण्यामध्ये जायला भीतीच वाटते थोडीफार त्या साईडला. पण आम्ही जास्त पुढे जाणार नाहीत, कारण आम्ही मगरी बघितल्या तिथे स्वतःच्या डोळ्यांनी, त्यामुळे थोडी जरा भीतीच वाटते. तर आम्ही इथनच मागे फिरू थोड्या वेळात. निकू बघतोय खाली, पण काय निकूला काय भेटत नाही वाटतं. तसे निकूने आता 3-4 मोठे मासे पकडलेत. सोनूने पण जरा चांगला प्रयत्न केला मासे पकडायचा, त्याला पण चांगले मासे भेटले. आता पुढे बघूया कसं भेटतंय की नाही ते. तेव्हा पूर्ण असं डार्क आहे, याच्यामध्ये पूर्ण काळो आहे पाठी बघितलात तर. फक्त आमच्या 2 बॅटरी आहेत आणि आता पाणी हळूहळू मोठं होतंय. चला आता पुढे मला दाखवतो. जर मोठा मासा मिळाला ना तर तुम्हाला नक्कीच दाखवतो. तर मित्रांनो आता पाणी खूप मोठं व्हायला लागलंय. मी खूप पुढे जायचा प्रयत्न करतोय, पण आम्ही त्याला नको बोलतोय, कारण जवळजवळ पाणी आता छातीच्या वर जायला लागलंय. आम्ही जिथे उभात ना तर आम्हाला छातीच्या वरती पाणी गेलंय, कारण इथे थोडा खड्डा आहे म्हणून. तर आता आम्ही इथून परत पाठी जाऊ आणि पाठी बघू परत मासे मिळतात की नाही ते. चल रे निकू, पाठी चल. निकू का कसा थोडा बिंदास आहे ना, त्यामुळे तो अगदी भीत नाहीये पुढे जायला. आम्ही कसं थोडं घाबरे आहो आम्ही 2 जण, त्यामुळे आम्ही मागेच थांबलोय. सोनू म्हणतोय मला व सांग, मी पण धीट आहे म्हणून सांग, पण मला माहिती तो कसा येतो, त्यामुळे तुला मी 5च ठेवलाय. आता हसतोय तो. चल निकू पाठी चल. निकूला टोळ गावलाय बघा. हा जरा मोठाच आहे. जे जमा कर बघूया आपल्या फंड मध्ये. हा जरा मासा पकड रे. हा पोहतोय ना. बघ हा बघ भेटतो काय तो. टाक. हा बघ इकडे ह्या कोपऱ्याला बाय बघ. हा बघ. हा इथे भेटलाय का? हा बघा मंडळीने हा मासा भेटलाय आपल्याला. तसं मासा पकडणं इझी आहे, पण जाळं आपल्याकडे चांगलं पाहिजे. याला पाग बोलतात. तुम्ही पण तुमच्याकडे बघा समजा पाग नसलं ना तर तयार करून घ्या नक्कीच.
अगदी हा पाग आपल्याला 1,500 ते 2,000 मिळून जातो. हा बघा सोनूने वडा मासा पकडलाय. टाक रे भाऊ पिशवीत. वडा मासा हा सोनू एकटा त्याला वडा बोलतो. का माहित नाही वडा बोलतो तो, पण आम्ही त्याला वाघ मासा बोलतो बा. सोनूने बऱ्याच टायमानंतर एका माशाला चिपलाय. हा बघा मासा चांगला आहे. ह्याला आमच्याकडे काय म्हणतात माहितीये, कडवाळ बोलतात, कडवाळ. कारण या प्रकारचे मासे नदीमध्ये खूप आहेत. याची कशी म्हणजे जास्त चव नसते या माशाची, त्यामुळे काय काय लोक आहेत ना या माशाला घेत सुद्धा नाही. पण आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी घेतोय. चला पुढे जाऊया. आता आम्ही कमी पाण्यामध्ये आलोय. जिथे आम्ही पहिल्यांदा उतरलो होतो ना नदीमध्ये, त्या ठिकाणी आम्ही आलोय. हा बघ याला परत छोटा मासा दिसलाय. पकडतोय आणि भेटलाय त्याला जाळ्यामध्ये, पण तो कसं मासा कधी कधी फसवतो, मिळत नाही. पण याला भेटलाय. देवाची कृपा झाली रे. चल पुढे. हा निकू बोलते खाली लवकर जाऊया, म्हणजे आपल्याला तिथे मासे मिळू शकतात. कारण पाणी पण भरपूर खदूळ झालंय. सोनं तर जास्त मोठे मासे दिसत नाही, त्यामुळे आपण जरा खाली जाऊन बघूया. काय रे काय रे हे काय आहे. हा बघा हा छोटा मासा आहे. चला पुढे जाऊया. मित्रांनो आता निकू दाखवतोय आपल्याला खरबी हाताने कशी पकडायची ती. निकूला टेक्निक माहिती बरोबर कशी पकडतात ती. आणि बघा याने हाताने खरबी पकडले, म्हणजे मासा खरबी मासा त्याला हाताने पकडलाय. कोणतरी आलो होतो याच्यामध्ये, या गवतामध्ये. चला पुढे जाऊया. मित्रांनो आता आम्ही घरात परत चाललोय, कारण आता पाणी पण जरा मोठं व्हायला लागलंय आणि पाण्याचा स्पीड पण जरा खूप व्हायला लागलाय. आणि आता जवळजवळ रात्रीचे 8:30 वाजलेत, त्यामुळे आता आमची जेवायची वेळ सुद्धा झाली. तरी आज आम्हाला 1.5-2 किलो मच्छी गावली आहे. खूप झाली मच्छी आमच्याकडे आज. तर आता आम्ही चाललो घरी. तुम्हाला आजची मच्छी दाखवतो किती भेटली ती. हे बघा या ज्या एवढी आम्हाला मच्छी भेटली, ही खेकडी सुद्धा चांगली भेटली. तरी हा 1.5-2 किलो मच्छी आहे. हे आम्हाला सर्वात मोठं काळाचूळ भेटलेलं आजचं मोठं निकुणी पकडलंय. चला आता आम्ही ही मच्छी घरी नेऊन मस्तपैकी खातो गरम गरम. चला पुढच्या व्हिडिओमध्ये आता नक्की भेटूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला आजसाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मिळू. बाय बाय.